हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण चिकनचे कालवण तयार केले ते आज आपण बघत आहे. त्यासाठी आपण 1 किलो चिकन 2 वेळा पाणी घेऊन स्वच्छ धुवून घेतलेले आहे. चिकनला चवीनुसार मीठ आणि हळद पावडर लावून घेतलेले आहे. 1 ते 1.5 वाटी खोबऱ्याच्या वाटीचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि खोबरे भाजून घेतलेले आहे. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर यांचा आपण मसाला तयार करून घेणार आहे. मोठ्या पातेल्यामध्ये 1 पळी तेल गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. ते आपण गरम तेलामध्ये भाजून घेत आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि भाजून घेतलेले खोबरे यांचा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे. मसाला पण गरम तेलामध्ये परतून भाजून घेतलेला आहे. हळद, मीठ लावून ठेवलेले चिकन पातेल्यामध्ये घालून परतून घेत आहे. चिकन परतून झाल्यानंतर झाकण ठेवून आपण चिकन 5-6 मिनिटे शिजवून घेणार आहे. झाकण ठेवून आतल्यात वाफेवरती 5-7 मिनिटे चिकन शिजवून घेणार आहे. परातीमध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. झाकून ठेवलेले चिकन आपण आता परतून घेत आहे. चिकन परतून घेतल्यानंतर परत आपण झाकण ठेवून 10 मिनिटे चिकन आहे ते शिजवून घेतलेले आहे. ताटामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते. गरम केलेले पाणी आपण चिकनमध्ये एकत्र मिक्स करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा चिकनचे अळणी तयार करून घेतलेले आहे आणि नंतर आपण याचे झणझणीत कालवण तयार करणार आहे. चिकनचे कालवण तयार करण्यासाठी पातेल्यामध्ये 2 पळी तेल गरम करून घेत आहे. त्यामध्ये आपण 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. ते आपण गरम तेलामध्ये घालून परतून भाजून घेत आहे. कांदा बदामी कलर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. 2 टोमॅटोची पेस्ट तयार केलेली आहे. ती आपण तेलामध्ये टाकून परतून भाजून घेतलेली आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि भाजून घेतलेले खोबरे यांचा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे. तो मसालाही आपण गरम तेलामध्ये टाकून परतून भाजून घेत आहे. यामध्ये आपण 2 चमचे अळणी टाकून तेही आपण गरम तेलामध्ये चांगले परतून भाजून घेत आहे. मसाला आपल्याला चांगला परतून भाजून घ्यायचा आहे. यामध्ये 1 चमचा लाल तिखट मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा चिकन मसाला आणि 3 चमचे कांदा लसूण मसाला टाकून तेलामध्ये परतून भाजून घेत आहे. शिजवून घेतलेल्या चिकनच्या अळणी टाकून चिकनचे कालवण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चिकनच्या अळणी टाकल्यानंतर सर्व मसाले चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. यामध्ये 1 चमचा अजून चिकन मसाला टाकून कालवण चांगले एकत्र मिक्स करून घेत आहे. यामध्ये गरम केलेले पाणी घालून चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून चिकनचे कालवण आहे ते शिजवून घेतलेले आहे. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने झणझण तसेच चिकनचे कालवण तयार केलेले आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.